तर हे गाईज वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग. तर ह्या व्लॉगची सुरुवात खूप अगोदर झालेली आहे आणि त्याचा इंट्रो करायचाच लक्षात नाही. मग ती इंट्रो आत्ता व्हिडिओ एडिट झाला आणि त्यानंतर समजलं की आपला इंट्रो झालाच नाही, म्हणून आता ही इंट्रो टाकलेला आहे. तर ही व्हिडिओसाठी समक्ष आणि व्हिडिओ इतका भारी आहे, मस्त आहे, महाबळेश्वरचा व्हिडिओ आहे आणि आम्ही काय काय मज्जा केली ते तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पुढे बघा. गाईज ही बघा, गंगू कसले झाले. गंगू, ही बहिरी गंगू कुठे चढले. या या उडी मार, या ये उडी मार, या. गाईज गाईज मज्जा. गार्डन मध्ये कोण आहे. हमारा घर का गार्डन तुझी एक्साइटमेंट म्हणजे चिलम चिल्ली होते बॉडीची. डॉन. आणि लास्ट टाइम आम्ही सोपा जाळल्याला ही मोठा लट. खूप सारी पॉटीज आहेत, अनगिनत पॉटीज पॉटीज ही पॉटीज. सोपा जाळायचा का संध्याकाळी राहिलेला. जाळायचं कसं जाळायचं, कापूस आहे ही, जळून जाईल आणि लाकूड पण आहे. ही कापूस राहिलेला आणि ती मोठा मोठा तर तिकडे नेऊन टाकला ती नाही जाळताना. आणि तिथं केळीचा मोठा गड आहे, केळीचा गड आम्ही काढणार आहोत थोड्या वेळ ना. इथं आतमध्ये बाहेरच्या साईडनं केळीचा गड आहे एक, ते काढायचा आहे. आणि एक गॅरेज आहे, हे सगळ्यात जुनं गॅरेज. आणि इकडला हे बंगला, सध्याला हे बंगला रिनोव्हेशन मध्ये. नागची फुलं. कसली फुलं म्हणजे. नागाचे सेपचे आहेत. म्हणून नाग फुलं माहितीत का तुला ही फुलं? नाही माहिती. साप असते काच्यापाशी, येतात या फुलापाशी. रात्री वास सोडतोय हे फुल. सापाला अट्रॅक्ट करण्यासाठी. ओ सगळीकडे तीच आहे ती, इथं बेग तिकडे कोपऱ्यात पण तीच आहे ती. अजून तर पावसाळा सुरू नाहीये पुरं. आणि लास्ट टाइम आम्हाला इथं हे दिसलेलं, आम्ही व्हिडिओ पण टाकलेला एक, गणपती कोणीतरी फुलाला जुना. हा मी सांगत होतो काय, इथलं केळी काढायचे मोठी लट, हे बांबूची झाडं, कारण हे पूर्ण बंद आहे. खूप किती वर्ष झालं बंद आहे. 6 वर्ष झालं बंगला बंद आहे पूर्ण. ही एक दिवशी आपण आतून बघू, कारण आता लॉक केलेला आहे सगळा, त्याच्यामुळे बघता येत नाही. आणि इकडं आहे ती दुसरा मोठा बंगला आतल्या साईडला, आणि पूर्ण गार्डन एरिया एवढा सगळा. इथं स्विमिंग पूल होणार आहे मोठा, इथं स्विमिंग पूल. आणि इकडे हे करणार आहे ते बाकीचं बसायला बिसायला. तुम्हाला दिसते महाबळेश्वर मधलं माकड, महाबळेश्वरचं माकड. पड ना खाली, ए मंद खरंच पडशील. पॅरेट्स ऑफ द कॅरिबियन. भाई वातावरण कसलं भारी झालंय, पूर्ण मोकळं झाल्यात. शूट शूट का ह्याच्यातलं पुन्हा स्क्रीनशॉट काढ. कुठं आहे, कुठं आहे बाबडे पांढरा साप, कुठं आहे पांढरा साप, कुठं आहे. तर काय तिथे एक कॅक्टसचं झाड आहे. हे चालत ना, आत्ता ऊन होतं आणि लगेच कसला मोठा ढग आलाय 1 सेकंदात. होय कसला भारी नजारा दिसतोय ह्याच्यात बघ. A few moments later. इथं आता आम्ही आलो आहोत केळ काढायला. मुझे जाने दो, मुझे मुझे जाने दो, मेरी माँ मेरा इंतजार कर रही है. हे एवढं मोठं केळ वरती, एवढ्यावर आहे. एवढे वरती, आणि आता तिथून काढायचं आम्हाला केळाचं ते पुरं खडच तोडून काढायचं आहे. इथं झाड तोडलंय पूर्ण. झाड खाली आलं उडून, एक थंडी उडली खाली. कुठून तोडायचं आलं, वर नका खालनं, इथून. लय जड असं ना.
त्या घरातली खाटीक बाई इकडं बघ. ए असलं खाटीक कुठे घ्या सगळं हिला जमत. गावठी केळी. खाटीक बाई आहे, खाटीक बाई. काय बकरीची मुंडी कोंबडीची मुंडी कापायला हिच्याकडे ऑर्डर द्या. क्या क्या बात कर रहे हैं? बकरं सोलायला. हा असं सोलल ना खतरनाक मध्ये. बिना म्हणायचं काढलं. हा होईत दांडा काप. संध्याकाळ झालेलं आहे आणि आम्ही इथं करणार आहोत गार्डन मध्ये मस्त मध्ये शेकोटी. त्यासाठी आम्ही लाकडं गोळा करायला लागलो. आणि इथं मस्त एक जागा आहे. आम्ही सोफा जाळला होता ना, लास्ट टाइम सोफा जाळला होता ना, तर त्याच्यावरच ही करायला लागलो. आणि इकडं एक मित्र रोहित नवीन, ते एक लाकडं गोळा करायला लागलाय. एवढी लाकडं गोळा केलं तर अजून इथं जेवढी लाकडं भेटतात तेवढी लाकडं गोळा करणार आहोत आणि शेकोटी करणार आहोत मस्त मध्ये. तर अजून इथं तर वरनं लाकडं गोळा करायच्यात. ही छोटी मोठी लाकडं अशी गोळा करायची, जेणेकरून जास्त वेळ चालली पाहिजे शेकोटी आमची. अजून बघतो, तुम्हाला दाखवतो. एवढं प्लायवूड भेटलंय. आता आपल्याला पाला काढावा लागेल ना, थोडा पाला जाळायला. पहिल्यांदा पेटवायला सुका पाला हजा होईल की हजा सुका पाला काढू आता. जास्त लवकर पेटणार नाही. आमचा पोपट झाला. आता माचीस आणि डब्बा आणलाय. माचीसचा डब्बा आणि पेपर आणलाय, कारण पाला काय पेटनच गेला. कारण तू वल्ला झालेला आहे पाला, पाऊस पडल्यामुळं काय पेटनच गेला. आता पूर्ण संध्याकाळ झाली तर तुम्ही बघू शकता, पूर्ण अंधार पडलाय, खतरनाक वातावरण झालंय. आमचं सेटअप सगळा केलेला. आता पेपर लावून पेटवतो, बघू पेटतंय का. फायनली आमची एक माचीस संपल्यानंतर एवढं पेटलंय. एक माचीस अख्खी संपली आमची एवढं पेटवायला. हे प्लायवूड वरच पेटू. हा बरोबर आहे. मस्त थंडी आहे. वातावरण बघू शकता पूर्ण कसं झालंय भारी. चारी बाजून इकडं अंधार आहे. काय झालं? शेकोटी पेटलेली आहे अशा प्रकारे थोडीफार तरी. पूर्ण पेटल्यावर भारी उजेड पडेल ना एकदम. खतरनाक भूताचं वातावरण झालं. भूता येईल आता कुठून तर. मस्त शेकोटी आमची पेटलेली आहे. खतरनाक मध्ये कसला उजेड पडलाय भारी. आणि सोफा पेटला, पूर्ण सोफा पण पेटला. आता नाही समजत. आता खतरनाक झालं. अगं किती वेळ झालं पेटत नव्हतं, आता पेटलंय. ती एक माचीस संपली पूर्ण. कसलं भारी क्लिअर यायला लागलं उजेड. आता हे कशाला आणलंय? जाळवायला मम्मी बोलली त्यांना जाळवायला. तुम्हाला दाखवतो आमच्या अंगावर कसला आग पेटले. खतरनाक थंडी गेली थंडी. मस्त वाटायला लागलं ना. अयो तोंडाला जळायला लागलं तोंड. इतकं जोरात आग लागले. इकडे घे. पळला का भाई? कसलं वरपर्यंत चाललंय ह्याच. खतरनाक झालंय, खतरनाक. मस्त शिकोटी. आज महाबळेश्वरला येऊन असली हरकत आहे मस्त मध्ये.
हे कुठं बी अशी आग लावून देत नाही ते. आता प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे इथं म्हणून आम्ही लावलेले आहे. नाहीतर असं कुठंच इथं जंगलामध्ये आग लावून देत नाही ती. हे का गार्डनचा एरिया आहे इथला. आणि लाकडं ती सगळे जाळायलाच काढली होती, त्याच्यामुळे ही जाळून काढली, आम्ही जाळून टाकली. कारण नंतर ती खराबच होऊन जाते पावसात भिजून. म्हणून राहिलेला ती सोफा बी जाळायचा होता आणि ते बी जाळायचं होतं म्हणून आम्ही शेकोटी केली त्याची मस्त मध्ये. आणि हे बघा कंटिन्यू मोबाईलमध्ये. फॉलो दिस पेज गाईज. नाही दिसत तुझं. तर आता मस्त मध्ये शेक घेत आहो आणि भूक लागली, जेवायचं पण आहे. तर हीच लवकर संपवत आहो आणि जेवायला डायरेक्ट. गाईज आम्ही फिरत फिरत कसल्या ठिकाणी आलो तुम्ही बघू शकता. कसलं झालंय बंद बंद एरिया इकडला, म्हणजे इकडं जास्त बंगला बघू शकता. हे उधर बंद बंद पडलेला बंगला आहे. इफ एनीवेयर दिस देअर काय भाई कसलं खतरनाक. भाई संपला विषय. चला इथलं निघू आता. ही माझी टॉर्च बंद झाली. खतरनाक खतरनाक फॉग झालेला आहे. किती फॉग येतोय आणि लगे काय पण होते 5 मिनिटात. मागणं सुद्धा फॉग यायला लागलाय, मध्येच फॉग नाही. हा आहे पण दिसत नाही. हा हे बघा. कसलं भरलंय लगेच. खतरनाक. मग तर किती खतरनाक होतं ना. धुवा नाही येते का धुवा तोंडातून. नाही येत नाही. तर आपले सोनपापी इथं लावलेले, आपल्याला आता वर जायचंय. तर आता आमची शेकोटी झालेली आहे मस्त मध्ये पूर्ण. आणि तुम्ही मागं वातावरण बघू शकता, पूर्ण फॉग फॉग यायला लागलंय. काही दिसत नाहीये आरपार. आरपार म्हणजे दिसतं, एवढं पण नाही झालेलं. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणखी इंटरेस्टिंग व्हिडिओ येणं बाकी आहे. पिक्चर अभी बाकी है दोस्त. तर आजच्यासाठी एवढंच. टाटा बाय बाय सी यू. फॉग येतोय.